महाड नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी भाजप युतीचा जाहीरनामा खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी जाहीर झाला। पीजी रेजन्सी इथं रविवारी आयोजित या पत्रकार परिषदेला माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप आणि भाजप नेते बिपिन वामूनकर आदी उपस्थित होते। यावेळी 14 तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त आगामी अधिवेशनातून निधी उपलब्धतेची मागणी करणार असल्याचं तटकरे यांनी उपस्थितांना सांगितलं। महायुती एकत्र ठेवण्यासाठी आगामी काळात प्रयत्नशील राहणार असल्याचं देखील दिले संकेत। आज शहरांतील व्यापारी मित्र आणि वकील मित्र आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रतिष्ठितांची एक संवाद सभा त्या ठिकाणी झाली आणि यामध्ये शहरांतील काही मूलभूत प्रश्नांची मांडणी व्यापारी असोसिएशनच्या वतीने त्या ठिकाणी करण्यामध्ये आली आणि त्याचबरोबर ती आमच्या बार असोसिएशनच्या वतीने सुद्धा काही भावना त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आल्या। खरं तर जे काय मांडलं गेलं ते गेल्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रशासकीय राजवटीमध्ये सुद्धा राज्यामध्ये आम्ही सत्तेवरती असताना करता येऊ शकलं असतं, परंतु इच्छाशक्तीच्या अभावामुळेच दुर्दैवाने त्या साऱ्या काही गोष्टी घडल्या नसतील। टीका टिप्पणी मला अधिक या विषयातून करायची नाही, पण या शहरातल्या सुविध सुजाण नागरिकांनी स्नेहलकडे नगराध्यक्षपदाची सूत्र दिल्याच्या नंतर त्या 5 वर्षामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनेक नैसर्गिक संकट आली असताना सुद्धा शहराचा चेहरा मोहरा बदलण्याच्या दृष्टिकोनातून भयविरहित शहर उभं करण्याचं काम स्नेहल आणि तिच्या सहकार्याने निश्चितपणाने केलं। या निवडणुकीला आम्ही भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणाने सामोरे जात आहोत। इंडियामध्ये सहभागी होताना आम्ही हा मूलभूत विचार केला की या देशाचे गौरवशाली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जगभरामध्ये देशाची मान उंचावेल अशापैकी अनेक निर्णय त्या ठिकाणी घेतलेले आहेत। अशा वेळेला जाहीरनामा वाचल्याच्यानंतर आपल्या लक्षामध्ये येईल की अनेक बाबी याच्यामध्ये यापूर्वी 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जे झालेले आहेत आणि नंतरच्या कालावधीमध्ये करण्याच्या संदर्भामध्ये विशेष करून याच्यामध्ये घनकचऱ्याचं व्यवस्थापन, महाडचं ग्रामदैवत असलेल्या वीरेश्वर मंदिराचं प्रशासकीय काळामध्ये कोणाच्या अट्टासामुळे रखडलेलं सुशोभीकरण ते जलद गतीने त्या ठिकाणी पूर्ण करणं, शहरातला मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी जलस्रोत निर्माण करत असतानाच शुद्ध पाण्याचा पाणीपुरवठा शहरामध्ये 24 तास उपलब्ध करण्याचं काम होईल। रोहायला जसं नदी संवर्धन केले तसं गॅब्रियल वाल पुरता सीमित राहणार नाही, यांनी गॅब्रियल वाल म्हटलं आहे। मी त्याच धर्तीचं संवर्धन जसं रोहायला आहे तसं या ठिकाणी निश्चितपणाने केलं जाईल। शहरामध्ये गृहनिर्माण संस्था खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत, रोहायमध्ये पण आहे, त्याच्या अंतर्गत पायाभूत सुविधा ह्या मी वेगवेगळ्या निधीतून त्या ठिकाणी उपलब्ध केल्यात। बिपिन दादांनी मला मधल्या कालावधीमध्ये एक विनंती केली होती, स्नेहल दिदींनी केली होती, त्याच्यामुळे त्याच्या सुशोभीकरणाच्या दृष्टिकोनातूनसुद्धा आम्ही वेगळा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करणार आहोत आणि मग इतरही बाबी या ठिकाणी लिहिलेल्या आहेत। विशेष करून आज आदिती महिला बालकल्याण खात्याची मंत्री आहे, शहरातल्या महिलांच्यासाठी कौशल्य विकास केंद्र तयार करण्याच्या दृष्टीकोनातून मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी आदितीच्या मंत्रालयाच्या मार्फतच प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत। अशा अनेक बाबीसह या पुढच्या 5 वर्षामध्ये आम्हाला जे अभिप्रेत आहे ते करण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही या जाहीरनाम्याच्याद्वारे जनतेला अभिवचन दिलेलं आहे। त्याला आता रायगड जिल्ह्यामध्ये आता इथे आम्ही महायुती म्हणून लढतो, जसे ते इतर ठिकाणी महायुती म्हणतात तसं इथे सुद्धा आम्ही सगळेजण भारतीय जनता पक्षाचे घटक पक्ष आहोत। भारतीय जनता पक्ष प्रमुख पक्ष आहे, त्यामुळे इथे महायुती आहेच एक आणि त्याला अजून वेळ आहे, हे एकदा येऊ द्या, हे निकाल लागतील। इथे एक घटक तुमच्यासोबत नाही, मी कुठं नाही म्हटलं, नाहीच ना, मी आहे असं म्हटलंच नाही। मी आपल्याला एवढंच म्हटलं की जे उद्योगमंत्र्यांनी सांगितलं त्याचा विचार या निवडणुकीच्या नंतर योग्य वेळेला होईल। फक्त जे गणित कोणीतरी मला सांगितलं की जे मला अनभिज्ञ आहे, मी त्या बाबतीमध्ये खूप लहान आहे की इतके भागेले इतके म्हणजे इतक्या जागा, असलं गणित मला राजकारणात माहीत नाही, कारण मी 14 पासून जागा वाटपामध्ये 4 वाजेपासून आहे। जिल्ह्यातलं सुद्धा जागा वाटप काँग्रेस राष्ट्रवादीने 2004मध्ये केलेलं होतं, तिथपासून मी त्या ठिकाणी आहे। त्यामुळे असलं गणित काय मला माहीत नाही, एवढे भागेले संख्या, एवढे भागेले आमदार, त्याला अधिक एक हे गणित काय मला जागा वाटपामधलं कधी कळलेलं नाही, ते समजून, कारण मला बीजगणित 100पैकी 100 मिळाले होते आणि गणितामध्ये सुद्धा 98 मिळाले होते, पण असलं गणित कधी मी न शिकले असल्यामुळे त्याच्यापासून मी अनभिज्ञ आहे। ज्या वेळेला तो विचारेल त्याला मी सगळेजण बसून विचार करू। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।